ऑइल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल, CNG याची भाववाढ अनाऊन्स केलेली आहे. 3 ते 4 प्रत्येक लिटरला ही भाववाढ होणार आहे आणि असं सांगण्यात येते की 3 ते 4 हजार कोटी रुपयाचा तोटा ऑइल कंपन्यांना दर महिन्याला सोसावं लागतोय. आणि ही गोष्ट कोणी सांगावी तर पंतप्रधानांनी सांगितली आहे आणि एकदा नाही दोनदा सांगितली आहे. त्यामुळे आता आज जी काही दरवाढ सुरू झालेली आहे त्याचं एक जस्टिफिकेशन देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे. याच्या आधी जर तुम्ही बघितलं असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर असोत किंवा नागेश्वरन जे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर आहोत, हे सगळेजण गेले 3 महिने काय सांगतात युद्ध सुरू झाल्यापासून किंवा बजेटच्या सेशनपासून की आमचा फॉरेन एक्सचेंजचा म्हणजे काही किटी जी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ही सफिशियंट आहे, काही काळजी करू नका. आम्ही 3ऱ्या-4थ्या नंबरची मोठी इकॉनॉमी आहोत, आम्ही विकसित भारत आहोत, हे सगळं त्यांनी सांगितलं. आपण वेगाने वाढणारी इकॉनॉमी आहोत, त्यामुळे काही काळजी करू नका असं निवडणुकीच्या वातावरणात निवडणुकांचे रिझल्ट येईपर्यंत सांगणं आणि निवडणुकांचे रिझल्ट आल्यानंतर आता भाषा कंबर कसा भाववाढ होईल कारण युद्ध आहे. आणि होर्मुजच्या खाडीचं उदाहरण देता देता युद्ध ज्या पद्धतीने ट्रम्प आणि नेतन्याहू लादलेलं आहे याच्यामध्ये या देशाच्या पंतप्रधानांची जबाबदारी ते झटकून टाकतायत. आणि आता अर्थव्यवस्थेमध्ये संकट मोठं आहे, ते महागाई वाढेल असं सांगून आजपासून तेल कंपन्यांना महागाई वाढवण्याची त्यांनी मुभा दिलेली आहे. हे सगळं सरकार नियोजित आहे याच्या सगळ्याला समजतं, हे सगळ्याला समजतं. पण आता कसं आहे, आज सुरुवात झाली आहे पण ह्याचा परिणाम काय होईल. होलसेल प्राइस इंडेक्स हा फार मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा वाढलेला दिसेल. ताबडतोबीने ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स आजच म्हणजे गेल्या 3 महिन्यात तो दिसतोय की साधारणपणे 4 ते 5% या दराने तो वाढतोय. याचं वॉर्निंग RBI आपल्या MPCच्या मीटिंगमध्ये देत होतं. म्हणजे त्यांना सगळ्याला सगळं कळतं. याचा परिणाम व्याजदरांवरती होणार, याचा परिणाम एकूण कर्ज वाटप आणि डिपॉझिट मोबिलायझेशन होणार, याचा परिणाम एकूणच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये उत्पादनासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, ज्या रॉ मटेरियल्स आहेत त्याच्या किमती वाढीमध्ये होणार. आणि पेट्रोल, डिझेल, CNGची जेव्हा वाढ होते आणि LPG तर ऑलरेडी गायब आहे मार्केटमध्ये, हजारो रेस्टॉरंट बंद आहेत, फक्त चहा आणि वड्याशिवाय काही मिळत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण भारतामध्ये गेले 3 महिने ज्या बातम्या दाबून ठेवण्यात आल्या आता त्या बातम्या उफाळून येतील. या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की भारत सरकारने माहीत असताना हे सगळं असं का केलं आणि आता आपल्या नाकर्तेपणाची जबाबदारी लोकांवरती टाकून तुम्ही कंबर कसा असं म्हणायचं. आणि ऑइल कंपन्यांना प्रचंड मोठा तोटा होतोय, त्यांनी किती दिवस तोटा सहन करायचा, म्हणून त्यांना दरवाढीची मुभा द्यायची. आणि या दरवाढीचा परिणाम असा होईल की पुढच्या महिन्याभरातच होलसेल प्राइस इंडेक्स डबल डिजिट झालेली असेल, ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स 6% क्रॉस झालेलं असेल आणि त्याचा परिणाम म्हणून प्रत्येक जीवनावश्यक वस्तू ही प्रचंड महागामध्ये बाजारात आलेली असेल. अशा वेळेस शेती व्यवस्था, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर याच्यावरती प्रचंड मोठा परिणाम होईल. सर्व्हिस सेक्टरमध्ये ऑलरेडी IT कंपन्यांमध्ये नोकऱ्या हजारोने कमी होत आहेत आणि नवीन एकही नोकरी निर्माण होण्याची शक्यता नसताना राज्य सरकारांचे आणि केंद्र सरकारांचे एकूणच कर्ज प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. असा हा कालखंड आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसंच नव्हे तर मध्यम वर्ग जो सुस्थितीत आहेत त्याच्याही तोंडाला फेस येईल अशा तऱ्हेची परिस्थिती आहे. श्रीमंतांचं काय, ऐतखाऊंचं काय, किंवा ज्यांच्याकडे काळा पैसा आहे हे विदेशात पळून जाणारे लोक आहेत. त्यामुळे या देशामध्ये अर्थव्यवस्था नासवणारं केंद्र सरकार किंवा राज्य सरकार आज सत्तेमध्ये आहेत. आणि अकाउंटेबिलिटी खरं म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आहे, अकाउंटेबिलिटी मिनिस्ट्री ऑफ फायनान्सची आहे, अकाउंटेबिलिटी प्राईम मिनिस्टर्स ऑफिसची आहे. पण स्वतःची जबाबदारी न जाणता लोकांमध्ये जबाबदारी टाकून तुम्ही कंबर कसा असं म्हणणं या देशामध्ये गेल्या काही वर्षामध्ये पेट्रोलचे भाव जगभर 60-70 रुपये असताना आपण 103-104 रुपये दर देत होतो. पेट्रोल असो किंवा डिझेल असो, आत्ता त्याचा लिमिटच नाही अशा तऱ्हेने ती भाव वाढ होणार आहे. कारण आत्ता ताबडतोबीने इलेक्शन्स नाही आहेत, 2027 मध्ये इलेक्शन्स आहेत. त्यामुळे युद्धाचं निमित्त
रशियाकडून आम्ही तेल घेत नाही असं अमेरिकेला सांगायचं, कारण का अमेरिकेची दादागिरी, किंवा इराण तेल देत असताना तेल न घेता इराणचं तेल आपल्याला रुपयामध्ये मिळत होतं, स्वस्तात मिळत होतं. ट्रम्पच्या दादागिरीमुळे आपण ते घेतलं नाही, कारण आपलं सरकार कुणाला सरेंडर झालंय हे सर्वांना माहिती आहे. पण या सगळ्याचा परिणाम सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडणं असं जेव्हा होतं, तेव्हा आत्मनिर्भर भारत, विकसित भारत ह्या घोषणा किती फोल आहेत, किती फसव्या आहेत. ज्या देशामध्ये कॅगचं कामच नाहीये असं होऊ शकतं. त्यामुळे भ्रष्टाचाराने पूर्णपणे ह्या ऑइल कंपन्या असोत किंवा एकूणच सार्वजनिक क्षेत्रामध्ये, खाजगी क्षेत्रामध्ये सरकारने ज्या पद्धतीने पैसा ओरबाडलेला आहे व्यवस्थेमधून, तो एक वेगळाच भाग आहे. पण लोकांवरती फार मोठा ओझं टाकणं आणि एक ऑइलचा किंवा पेट्रोल किंवा डिझेलचा भाव वाढ होणं, याचा अर्थ दररोज महागाई वाढणं आणि त्याच्या परिणामी जनतेचा खिसा रिकामा होणं. लाख रुपये पगार घेणारा मध्यमवर्गीय माणूस सुद्धा आता त्याला ॲडिशनल 10 ते 15,000 रुपये या खर्चापोटी काढून ठेवावे लागतील. आणि इथेच खरी नाकेबंदी होईल. शिक्षणावरचा खर्च वाढेल, आरोग्यावरचा खर्च वाढेल, घरं मिळत नाहीयेत. हे सगळे दुष्परिणाम आता आपल्याला प्रकर्षाने जाणवतील. आणि हे सांगण्याकरता सरकारचेच बँकर्स, मग ते उदय कोटक असतील, ते आरबीआय गव्हर्नर असतील, ते मिनिस्टर ऑफ स्टेट असतील किंवा फायनान्स मिनिस्टर असतील, हे आपल्या समोर येऊन सांगतील. आणि CII सारख्या उद्योजकांच्या संघटनेचे लोक आता वेगळ्या पद्धतीने आपल्यापुढे येऊन सांगायला लागतील. आणि सर्वसामान्य माणसांवरच हा सगळा बोजा टाकणं हा प्रकार आहे. म्हणून मी हा व्हिडिओ या पेट्रोल, डिझेल आणि CNG किंवा LPG जे ऑलरेडी गायब आहे त्याची भाववाढ आजपासून 3 रुपये 4 रुपयांनी सुरू झाल्यानंतर काय भयानक परिणाम या देशाच्या अर्थव्यवस्थेत होऊ शकतात. ही अर्थव्यवस्था माझ्या माहितीप्रमाणे GDP खोटी आहे. 3 ते 3.5% पुढे आपली अर्थव्यवस्था वाढत नाही आणि ती ऑफिशियली सुद्धा 6% खाली दाखवण्यात येते किंवा 6.1%, 2% हे सांगण्यात येतात. या ठिकाणी सगळ्याच गोष्टीचं मॅनिप्युलेशन आहे हे सांगण्याची गरज आहे. आणि म्हणून आजचा व्हिडिओ हा पेट्रोल भाव, डिझेल भाव आणि CNG, LPGच्या निमित्ताने मी केलाय. तो लोकांच्या प्रबोधनासाठी आहे. कॅगचा रिपोर्ट गायब आहे. आपली जबाबदारी सरकारने जवळजवळ नाही, तुमचीच जबाबदारी अशा तऱ्हेने सांगण्याचा प्रयत्न केलाय. लोक हो, लक्षात ठेवा, खऱ्या अर्थाने आपले अत्यंत वाईट दिवस आहेत. चांगले दिवस कधीच नव्हते. धन्यवाद.